मर्ज करूया आपण दोघी. मला नाही येत मर्ज करता. मला येते करूया. हम्म. मला नाही येत मर्ज करतो. मारा क्यों मुझे, मारा क्यों मुझे. असं बोलल्यावर. हां, कम्युनिटीमध्ये 500 वर पीपल हे लेख घालणार आहे, हे नको करायला. 5 येणार आहे ना याचं. रिझल्ट वेर फॉलो. सेन्सिटिव्हिटी कशी काढायची, टोटल सगळे पॉझिटिव्ह अपॉन टोटल पॉझिटिव्ह, म्हणजे टेस्ट एक कॉन्टिन्यूची टेबल बनवून. तसं काय करायची, काय गरज नाही, बनवायला फुल टेबल. नाही म्हणजे त्याला सेन्सिटिव्ह ठीक आहे, काढू देत आपण टेबल. हम्म. त्यानंतर मग करू. 98 पॉझिटिव्ह आहेत ना, हम्म. 15 पॉझिटिव्ह आहेत आणि डिसीज पण आहे. हम्म. सो 98 डिवाइड बाय 8 आणि 5 13 9 10 113. हम्म. 98 बाय 113 झालं. सेन्सिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्ह किती आहेत बघायचे, स्पेसिफिसिटी म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह. सो टोटल टोटली निगेटिव्ह अपॉन टोटल निगेटिव्ह. नंतर काय, कोणत्या डेटचं करते आहे? 9 10 25. द एज ऑफ पेशंट्स प्रेझेंटिंग विथ अ रेअर कंडिशन हे, याच्यामध्ये काय करायचं, मीन मीडियन. मीन म्हणजे सगळ्यांना ॲड करून मीडियन इज असेंडिंग किंवा डिसेंडिंगमध्ये लावून मधला नंबर घ्यायचा. स्टॅटिस्टिकल, द 10-year-old patient is a statistical outliner. Explain which measure of central tendency provides a more accurate representation. देव तुझ्या पाठीशी राहो. या प्लीज. What is the specific name of statistical property that makes the mean susceptible to this distortion? तर ह्याचं काय आन्सर माहिती? रॉबस्टनेस. अर्पित आहे माझ्याकडे आहे. सोळा तिथं होतं पण ते झाकलेलं आहे. असू दे. हे तर कळलं ना, मीन मीडियन. इट आउटलायर विच मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी प्रोवाइड्स अ मोर ॲक्युरेट मेजर. अँड वाय, तर मीन किंवा मीडियन, तर मीडियम प्रोवाइड्स मोर ॲक्युरेट. मीडियन. अँड वाय, बिकॉज त्याच्यामध्ये रॉबस्टनेस असते. रॉबस्ट म्हणजे इट मीन्स इट इज नॉट अफेक्टेड बाय द एक्सट्रीम्स ऑफ व्हॅल्यूज. रॉबस्ट स्टॅबिलिटी जास्त असते. रॉबस्टनेस असतो, ठीक आहे. ते प्रॉपर्टीचं नाव आहे त्याच्यात. सो Robust. वाय मध्ये हेच आहे रॉबस्ट. हां, ROBUST. अँड व्हॉट इज द स्पेसिफिक नेम ऑफ स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टी दॅट मेक्स मीन ससेप्टेबल टू इट्स डिस्टॉर्शन. म्हणजे मीन मध्ये रॉबस्टनेस कमी आहे. नाही, हां, सो इट इज रॉबस्टलेस. ओके. ते माझ्याकडे ChatGPT मध्ये आहे, मी तुला सेंड करते ते. हे रॉबस्ट लेस आहे, सो ससेप्टेबल आहे. हा. आणि मीडियन इज मोर रॉबस्ट प्रॉपर्टी. अँड मोड इज द मोस्ट रॉबस्ट प्रॉपर्टी आहे. मोड, ओके. म्हणजे सगळ्यात पहिला मोड जास्त रॉबस्ट आहे, मग त्यानंतर मीन ना, आणि सगळ्यात कमी नाही, सगळ्यात जास्त रॉबस्ट आहे तो मीडियन ना, सगळ्यात जास्त रॉबस्ट. मग त्याच्यानंतर येतं मोड. त्याच्यानंतर येतं मीन इज द लीस्ट रॉबस्ट व्हॅल्यू, बिकॉज अफेक्ट होते ना. हे दोन जे अफेक्ट होत नाही आउटलायर, बिकॉज मीडियन मध्ये आपण असेंडिंग मध्ये तशी अरेंज करतोय. अँड मोड इज ऑल्सो द मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू. हां. आता काय, स्टडी ऑड्स हॅव हार्ट डिसीज 3 times हायर अँड नॉन स्मोकिंग रिस्क फॅक्टर और प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. हां, 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे रिस्क फॅक्टर. 1 नसेल तर न्यूट्रल, 1 पेक्षा कमी असेल तर प्रोटेक्टिव्ह. सो वाय मध्ये, बिकॉज ते ऑड्स रेशोचं इंटरप्रिटेशन घ्यायचं. ऑड्स रेशो मोर दॅन 1, इट मीन्स एक्सपोजर इज असोसिएटेड विथ हायर ऑड्स ऑफ आउटकम. एक्सपोजर असोसिएटेड विथ हायर ऑड्स ऑफ आउटकम मीन्स एक्सपोजर प्रेझेंट असेल तर जास्त आउटकम येणार. इफ लेस दॅन 1 इज एक्सपोजर इज असोसिएटेड विथ लोअर आउट ऑफ आउटकम. अँड इक्वल टू 1 असेल तर नॉट असोसिएटेड विथ आउटकम. असोसिएटेड विथ, जर ग्रेटर दॅन 1 असेल तर रिस्क फॅक्टर इज असोसिएटेड विथ हायर ऑड्स ऑफ आउटकम, आणि लो असेल तर असोसिएटेड विथ हायर ऑड्स ऑफ आउटकम. ठीक आहे. 8 लाख पॉप्युलेशन आहे, 16,000 लाईव्ह बर्थ, 42 MMR अँड फॉर डिस्ट्रिक्ट पर लॅक लाईव्ह बर्थ. MMR कसं करणार, टोटल डेथ्स किती झालेत, 16,000 लाईव्ह बर्थ होते. 10 वुमेन डाईड, सो 10 डिवायडेड बाय 8 लाख ना. लाईव्ह बर्थ असते ना खाली डिनॉमिनेटर मध्ये. लाईव्ह बर्थ तर हे ना, लाईव्ह बर्थ की मीन पॉप्युलेशन आहे. हां, MMR इज नंबर ऑफ डेथ डिवायडेड बाय लाईव्ह बर्थ आहे का. लाईव्ह बर्थ कसं असेल MMR मध्ये, मॅटर्नल मॉर्टॅलिटी टाकतो. पॉप्युलेशन आहे, मदरशी कन्सिडर्ड आहे ना, मग मदरशी कन्सिडर्ड आहे म्हणजे ही लाईव्ह बर्थ म्हणजे इन्फॅन्ट आहे. तर मग 10 डिवायडेड बाय 8 लाख इंटू 1 लाख असणार. है ना, बघा त्या मॅटर्नल मॉर्टॅलिटीचं. काय आहे बघ, क्रूड बर्थ रेट. क्रूड म्हणजे टोटल बर्थ अपॉन MYP. मीडिया पॉप्युलेशन काय 3 लाख इंटू 1000. ओके, बर्थ अपॉन MYP इंटू 1000, डेथ अपॉन MYP इंटू 1000. रिलेटिव्ह रिस्क काय होती, एक्सपोज्ड अपॉन नॉन एक्सपोज्ड. Incidence rate of exposed upon incidence rate of non-exposed. Attributable risk is incidence rate in exposed minus non-exposed divided by exposed. माझ्याकडे फॉर्म्युले होते लिहिलेले. अर्पित आणू का. नको थांब, सर्च करू आपण. कार्ड नाही आहे का. आहे की कार्ड तिथं अर्पित घे ना. नाही, मी खूप पॅक करून ठेवले, उगाच काढायला नको ते. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ, फॉर्म्युला रेशिओ होतं ना आपण. नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स अपॉन नंबर ऑफ लाईव्ह बर्थ पर लॅक. नंबर ऑफ मॅटर्नल डेथ झाले ना, लाईव्ह बर्थ यूज टू शो मॅटर्नल डेथ पर 1 लाख लाईव्ह बर्थ गिवन टाइम रिफ्लेक्टिंग. हां, बरोबर. लेट्स राईट डाऊन द फॉर्म्युलाज ओनली. मॅटर्नल मॉर्टॅलिटी MMR, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ, इट्स नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स. एवढं तिथंच मुंगीनं खाल्ल्यासारखं उगाच तिथलं डिवायडेड बाय लाईव्ह बर्थ, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ, टोटल आहे. लिहिणार लिबी कुठं आता तुला आयुष्यभर ठेवायचं ते जपून. 1 लाख.
And let's write सगळंच sensitivity. मेन्शन वन कॉमन डायरेक्ट कॉज अँड वन कॉमन इनडायरेक्ट कॉज ऑफ MMR. तर direct cause मी is- सांगू पोस्टमार्टम हॅमरेज हां. आणि इनडायरेक्ट मध्ये अॅनिमिया डायबिटीज PSM मध्ये लो सोशिओइकॉनॉमिक स्टेटस, हायजीन, ते होम डिलिव्हरीज बाय अनट्रेन गाईज एक आहे खूप लिहू शकतो. आणि कॉमन डायरेक्ट मध्ये आणखी काय येतं डिरेक्ट मध्ये पोस्टपार्टम हॅमरेज झालं, ऑब्स्टेटिक कॉम्प्लिकेशन्स एकच म्हणले ना त्यांनी. एकच सांगितले सांग ना अजून डायरेक्टली बर्थ फ्रॉम टू डेथ बस. ट्रू पॉझिटिव्ह अपॉन प्रोटोकॉल. हां तू बोल. काय टू पॉझिटिव्ह पण टू पॉझिटिव्ह हेच आहे ना. हां. तू वाच. आता जनरल प्रॅक्टिशनर हॅज अ लिस्ट ऑफ 2 लाख. हा पहिला जो होता ना हा मला लागला तो हे? 9 वाला आता हा नाही हां. म्हणून तुला येत होतं. तर रोबस्ट वाला का निघालं. मला तर माहिती मग त्यानंतर आता हे जनरल प्रॅक्टिशनर हॅज 2000 पेशंट्स ऑन जानेवारी 1st 40 पेशंट्स वर बिंग ट्रीटेड फॉर हायपरटेन्शन अँड ड्युरिंग 20 new cases of hypertension were diagnosed. Number of died or left the practice. Point prevalence of hypertension on January 1st. Point prevalence येणार 2000 पेशंट्स होते ना 40 पेशंट्स होते त्या पॉईंटला त्याच्याकडे सो 40 डिवाइडेड बाय 2000 येणार 40 पेशंट बीन ट्रीटेड. पॉईंट प्रिव्हॅलन्स फॉर ऑन जानेवारी 1st 2023 अँड ड्युरिंग पूर्ण 2023 मध्ये 20 न्यू ॲड झाले सो पॉईंट प्रिव्हलन्स ऑफ हायपरटेन्शन ऑन जानेवारी 40 डिवाइडेड बाय 2000 आणि क्युम्युलेटिव्ह इन्सिडन्स ऑफ हायपरटेन्शन ड्युरिंग द इयर. व्हॉट इज क्युम्युलेटिव्ह इन्सिडन्स ऑफ हायपरटेन्शन इन्सिडेन्सेस असणार आहे इन द इयर 2023. व्हॉट बाय क्युम्युलेटिव्ह ठीक आहे इन्सिडन्सेस 20 न्यू केसेस ते आले chat सो इन्सिडन्सेस GPT 20 डिवाइडेड बाय म्हणजे हे बोनस टाकू ChatGPT नाही नाही फक्त एक क्वेश्चन एडिट करू. तू टाकलेलं आहेस तुझं आहे सोड की कुठे मोबाईल तुझा लास्टमध्ये करू. ठीक आहे हा मला क्वेश्चन बघायचा आहे तेव्हा. मग मला वाटतं इन्सिडन्स असेल तर मग 20 डिवाइड बाय 8000 असेल हे 40 डिवाइड बाय 2000 बघितलेलं आहे मी. याचं जरा एक्सप्लेनेशन आहे ते जरा बघूया आपण आहे माझ्याकडे. नेक्स्ट पॉईंट प्रिव्हलन्स म्हणजे त्या पॉईंटला किती डिवाइडेड बाय प्रिव्हॅलन्स इज टोटल पेशंट अपॉन मीडिया पॉप्युलेशन आहे का. तर टोटल पेशंट तर हे झालं 2000 मीडिया पॉप्युलेशन नाही पॉईंट म्हणजे टोटल पॉप्युलेशन असेल ना ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. 40 पेशंट्स वेर बीइंग ट्रीटेड फॉर क्रॉनिक हायपरटेन्शन. ओके 20 न्यू केसेस ॲड झाले पूर्ण 2023 मध्ये तर 40 + 60 होईल. पण पॉईंट प्रिव्हलन्स आहे ना मग तेच होत असणार बघूया त्यानंतर. ड्युरिंग अ डायरिया डिसीज आउटब्रेक कम्युनिटी वॉटर टँक हे पाय स्क्वेअर बाय R²H. Stage 2 advantages of using Horrocks apparatus for chlorine calculation in outbreak setting. Bleaching powder needed to superchlorate the tank with a massive dose of 30% available. पण मग इथे त्यांनी Horrocks apparatusचं हेच नाही दिलेलं ना काय? Horrocks apparatusचं फॉर्म्युला माहिती आपल्याला. हा पण मग त्यासाठी आपल्याला कप किती आला ते पाहिजे ना पण त्यांनी इथं कप सांगितलेलंच नाही कुठल्या कपमध्ये कलर आला. हे मला माहिती आहे. हे बघ आधी आपण व्हॉल्यूम काढणार पाय इंटू रेडियस किती आहे 3 का स्क्वेअर 9 अँड हाईट इज 2 वॉटर डेप्थ तर 2 पायला ठेवूया दॅट इज 19 पाय. ठीक आहे तर कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ ब्लिचिंग पावडर. हां तर हे आलं 30% अवेलेबल लिटरमध्ये व्हॅल्यू. ती व्हॉल्यूम कॅपॅसिटी आहे हां इंटू आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. एक सेकंड नाही सॉरी हे मीटरमध्ये आलं इंटू 1000 करायचं. लिटरमध्ये सो 18,000 पाय लिटर. सो इट्स लाईक 10 mg फॉर 1 लिटर आहे ना लास्ट लाईन. सो आपल्याकडे इतकं लिटर आहे 18,000 पाय लिटरमध्ये एक किती येणार एक्स. सो एक्स इज ओके 1 2 3 4 पाय डिवाइडेड बाय इट्स mg नाही डायरेक्ट मल्टिप्लाय ना. मल्टिप्लाय हे 1 लिटर. नाव याच्यात काय दिलं 30% ऑफ फ्लोरिन इज अवेलेबल. सो याचं 30% काढायचं. सो 30/100 18,000 1 1 2 2 सो 18 इंटू 3 इंटू 1000 इंटू पाय 54 54 इंटू 3.14 इंटू 1000. हे किती येते त्याच्यावरती हां तर हे आन्सर येणार. सो तेवढं आपल्याला क्लोरिंग हवं. क्रॉस चेक करायचं का. कुठे क्रॉस चेक करायचं मेटा आहे ना तुझ्याकडे. तुझा सेंड टू आन्सर. आणि हे कॅल्क्युलेट करूया करेक्ट कॅल्क्युलेट. ते देईल काय आन्सर त्याचं इट्स 54 इंटू 3140. आय थिंक याला डिवाइड करायचं असतं. जास्त झालं म्हणजे कोणतं होतं क्वेश्चन सेकंड ना वरचं पण आलं तुझं दिलं नाही नाही दिलं त्यांनी फक्त हे दिलं क्वेश्चन 2 ChatGPT आहे ना. बाकी शेअर करू ना डायरेक्ट मेटा आहे ना ChatGPT. येतं तसं
याचं काय करणार आहात मॅडम तुम्ही? हो 47 मिनिट्स माझं एक यूट्यूब चॅनल त्याच्यावर स्पीड फास्ट या सी पॉईंट प्रिव्हलन्स वरचं बघूया ना आधी हे ना सी इट पॉईंट वी आर राईट पाय आर स्क्वेअर एच देन दिस इज ऑल्सो राईट. आलं का आपलं त्यांनी पायला कॅल्क्युलेट केलं ना आणि त्याचा 30% रिक्वायर्ड डोसेज 10 ग्रॅम पर लिटर. सो इट्स लाईक बरोबर केलं आपण. 562 565 ग्रॅम ब्लिचिंग पावडर 30 बरोबर केलं आपण. बट वाय इज आवर आन्सर नॉट करेक्ट आपण 30% अवेलेबल फ्लोरीन आहे ना. हे बघ इथं आपल्याला किती 500 तर इथं कॅल्क्युलेट करूया का मग ते पाय आर स्क्वेअर एच ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर आहे मग इथंच करूया 3.14 इंटू आर इज आर 3 स्क्वेअर 9 इंटू 2 हे कर आलं हे पूर्ण केलं तर देन याचं इंटू 1000 केलं देन इंटू 10 याचं 30% म्हणजे 0.3 इंटू 0.3 जरा काहीतरी त्यांनी काय केलं माहिती डिवाइड केले 3ला खाली आपण मल्टिप्लाय केले ना 13 का 30% फ्लोरिन अवेलेबल कळलं तुला का एक्सप्लेन पाय स्क्वेअर एच ओके देन कन्वर्ट लिटर्स इंटू 1000 देन 10 mg हे पण करेक्ट आलं कन्वर्ट टू ब्लिचिंग पावडर सो ब्लिचिंग पावडर कंटेन्स 30% अवेलेबल क्लोरीन हे बघ हां म्हणजे त्यांनी असं केलं की 565.2 हे काय आहे हे अवेलेबल क्लोरीन आहे ना तर 30% आपल्याला ब्लिचिंग पावडर कॅल्क्युलेट करायचे. सो 30% अवेलेबल क्लोरीन आहे ते ब्लिचिंग पावडरच्या म्हणजे नॉर्मली जे ब्लिचिंग पावडर आहे त्याच्यामध्ये तर ह्या ब्लिचिंग पावडर म्हणजे ह्या अवेलेबलमध्ये किती ब्लिचिंग पावडर असेल. सो एक्स इज इक्वल्स टू बरोबर हे बघ त्यांनी काय सांगितलं की 30% अवेलेबल क्लोरीन जे आहे ना ते ब्लिचिंग पावडरमध्ये आहे. नॉर्मली जास्त ते नॉर्मली आपण जेवढं टाकणार तेवढं आता स्टँडर्ड असेल 1 ग्रॅम वगैरे काय असेल ते आपल्याकडे एवढं अवेलेबल क्लोरीन आहे आता. सो हे एवढं 565 हे जे अवेलेबल क्लोरीन आहे ना त्याच्यामध्ये किती ब्लिचिंग पावडरमध्ये असणार रिक्वायर्ड अवेलेबल क्लोरीन इतकं आपल्याकडे ब्लिचिंग पावडर कंटेन्स ओनली 30% ऑफ अवेलेबल क्लोरीन हां मग आता त्यांनी 100 स्टँडर्ड किती झाले 100 ग्रॅम ब्लिचिंग पावडरमध्ये म्हणजे एवढं ग्रॅम क्लोरीन आहे तर एवढं ग्रॅम हे जे क्लोरीन आहे ना ते किती ग्रॅम ब्लिचिंग पावडरमध्ये असणार. म्हणजे वी कॅन राईट इज दॅट 100% 30x इज इक्वल्स टू 565 आणि x इज इक्वल्स टू 565 डिवाइडेड बाय 30 x so x equals to डिवाइडेड बाय 30. we want this but every gram of bleaching powder only contains it bleaching powder needed is required chlorine upon fraction of chlorine ठीक है फर्स्ट वाला बघूया काना तरी वाचते ते point prevalence is existing population upon total population 200 करेक्ट आहे population at risk 40 were being treated ना तर ते 40 रिस्क मध्ये नाही आहे सो 1960 म्हणजे ड्युरिंग द इयर काढायचं आहे त्या 40 होते ते 40 ट्रीटमेंटवरती असणार. 40 वर being treated ट्रीट झालेले ते बीइंग ट्रीटेड नाही क्वेश्चन काय होतं बघ 40 पेशंट्स वेअर बीइंग ट्रीटेड फॉर सो क्रॉनिक इट्स ऑन गोईंग ना ते ट्रीट होत आहेत सो ते रिस्कमध्ये नाही आहेत त्यांना पण सोडलं आणि मग इन्सिडन्स काढायचं म्हणलं नवीन आलेले केसेस त्यांना सो 20 नवीन आलेले आहेत आणि रिस्कवरती किती आहेत -40 ठीक आहे म्हणजे इन्सिडन्सेस population at risk divided by population point prevalence is by total population incidence is divided by population at risk period prevalence पण I guess riskचा आहे the existing population 40 minus केलं Question 2 advantages of Horrocks apparatus simple rapid field friendly method आहे and estimate correct chlorine dose based on water demand करेक्ट क्लोरीन डोस एस्टिमेट करतो आणि सिम्पल आहे रॅपिड आहे रॅपिड फीड फ्रेंडली सिम्पल रॅपिड स्क्रीनशॉट कसं येतात नाही आलं ते कशाला स्क्रीनशॉट पाहिजे तुला मला शेअर कर की डायरेक्ट नाही ते open करायला. आलं ना? ठीक आहे तर बघू ना हम्म? तेव्हा असेल The ages of patient सेमच आहे मीन मीडियन 80 year ॲक्युरेट outlier. इज मीडियन हां याच्यात आन्सर भेटेल बरं तुला which is better median is better because it gives the name of the statistical property robustness रेजिस्टन्स टू एक्स्ट्रीम Values. रॉबस्टनेस ठीक आहे crude death rate infant mortality rate crude death rate is total number of deaths upon median population
मीडियर आहे का आपण बघितलं नाही याच्यामध्ये इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी इज टोटल नंबर ऑफ डेथ्स अपॉन लाईफ बर्थ. टोटल नंबर ऑफ डेथ्स लाईफ बर्थ इंटू 1000 CBR total 1000. number of deaths from live births. And IMR ला पण 1000 असेल. Next question होता why CDR comparison is misleading because it is influenced by age structure, sex distribution and population composition. ओके CDR हां एकदम क्रूड टर्म आहे ना ती, स्पेसिफिक नाही आहे कारण की एजनुसार वेगवेगळे सेक्स आणि पॉप्युलेशन, एज सेक्स पॉप्युलेशन डेमोग्राफिक. Sex, age structure, sex distribution, population composition. Yes, done. पेपर 7 घेतो. झालं का ते? झालं हे पुढे सेम क्वेश्चन हे करूया आता. Now IR square H. शुभम पाटील. क्वेश्चन दाखव मला. हॅलो बोल रे. मी काय म्हणते? आवाज किती टाकला? बोल रे. बोल की. नाही बाबा म्हटले की थोड्या वेळानं फोन लावतो, अजून लावलाच नाही. हां बाबा काहीतरी म्हणत होते, काय त्यांना विचारते मग मी सांगते. हो हो अच्छा बरं हां हो चांगलं आहे. सोपंच वाटतं तुला सगळं. चल चल अभ्यास करत नाही, करायला लागला त्याला. ठेव काय. हां हॅलो नंदिनी आणि मी अभ्यास करतोय. ठेवतो. हां बाय. नाव याचा आन्सर आता माझं असं काय येतोय बघ याचा थांब answer. आता आता मी करणार ना, तू घेत मी करते. काय आहे काय सांगितलं त्यांनी? तेच आहे सेमच आहे. वीकली रिक्वायरमेंट ऑफ पाउडर विथ 33% अवेलेबल गोइंग फॉर क्लोरीन वाले 2 मिलीग्राम पर लिटर. की प्रिंसिपल कॅल्क्युलेशन वेल हेल्थ डेप्थ पाय आर स्क्वेअर किती आलं? सी पाय आर इज डायमीटर 2 मीटर सो 1 काय रेडियस अँड एच 5 मीटर वेलची डेप्थ आहे. वॉटरचं दिलं का ते वॉटर तेवढंच कन्सिडर करायला पाहिजे आपण. सो 5 सो 5 बाय झालं 5 पाय सो 5000 पाय लिटरमध्ये. सो 2 mg फॉर 1 लिटर. सो 5000 साठी 1000 पाय लिटर. काय 1000 पाय लिटर? 1 लिटर साठी 2 mg आहे ना हे आपण वॉटर काढलं ना, एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. लिटर हां सर तर मग त्यांनी 2 मिलीग्राम सांगितलं एका लिटरसाठी. आणि आपल्याकडे 10,000 पाय लिटर आहे. काय इथं वॉटर आहे ना इथं. नाही वॉटर इतकं आपल्याकडे 5000 पाय लिटर. हां सॉरी 5000 पाय लिटर आहे. तर याचं एक्स येईल. सो इंटू 2 इज 10,000. 10,000 पाय लिटर एवढं क्लोरीन लागणार आपल्याला. नाव आपल्याला 33% अवेलेबल आहे. सो डिवायडेड बाय 0.33. नाव कॅल्क्युलेट दिस. सी लेट्स बरोबर असणार 3.14 ला 314 पाय 00 डिवायडेड बाय 0.33. 1000 एवढं आलं डिवायडेड बाय 0.33. 95 199. काय विचारलं त्यांनी? सो व्हॉट कॅल्क्युलेट वीकली रिक्वायरमेंट. ओ राईट हे पर डेचं आलं. नाव वी हॅव Into 7. सो एक 1 डे साठी इतकी व्हॅल्यू आहे. सो 7 डेज साठी इंटू 7 ना. तर इंटू 7 बघा शेअर कर. हे शेअर नाही केलं आपण ChatGPT ला. भूक लागली मला. 40 झाले. चल सायकल नाही माझ्याकडे. लाज वाटते का त्या लोक? आहे माझ्याकडे बट मला नाही जायचं. गुड इज नॉट रिस्पॉन्डिंग. क्या होगा आजकल की लड़कियों का? का ऑफ करते तू नाही नेट ऑफ आता ऑन केलं मी, ऑफ झालं होतं ते. धुरंधर बघितलास तू? त्या स्पाय वरती आहे ना, किती फेमस होते त्याच्यात, किती रील्स बनवतात. स्पाय रणवीर सिंग असतो का? आणि तो रेहमान तकीत कोण असतो? अक्षय खन्ना इज द टेररिस्ट. अँड किती ठीक आहे, फेमस सांग झालं. चांगलं. तू कोणी बघितलास? एम के थिएटर कधी? एक्झाम झाल्यावर स्टडी झाल्यावर. तर मला कोण मोबाईलवर ए नाही 95 ग्राम ब्लिचिंग पावडर. आपलं किती झालं? वीकली रिक्वायरमेंट क्लोरिनेशन इज वन्स अ वीक. सो इट्स करेक्ट. व्हॉट करेक्ट आपलं आलं नाही का? 95 पण नाही. अरे आपण काय केलं माहितीये, हे mg मध्ये आलं ना, ग्राम मध्ये करायचं होतं आपल्याला. सो 10,000 हे आपलं mg मध्ये आलं. सो इट्स जस्ट 5. नाही आपल्याला ग्राम मध्ये करायचंय ना. सो इट्स जस्ट 5 पाय हियर. 1000 ने मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. नाही हे तर लिटर मध्ये केलं. इथं 2 mg दिलतं ना आपल्याला. इथं ग्राम मध्ये करायचंय. हां मिलीग्राम. 1 ग्राम मध्ये 10,000 ने डिवाइड करायला पाहिजे. 1000 mg सॉरी 1000 ने डिवाइड करायला डिवायडेड बाय 1000. म्हणजे ते कॅन्सल झालं. तर हे डिवायडेड बाय 95. येस 95 ग्राम. हे वीकली बघायला पाहिजे होतं.
आता 1000 पीपल आहेत. हम्म. हाऊ मेनी टॅब्लेट्स आर रिक्वायर्ड 1000. आणि बॉक्सेस किती पाहिजेत? 100 एकामध्ये 10 बॉक्सेस. आता TBची गोल्ड स्टँडर्ड इज सॅम्पल 1000 पेशंट्स आहेत. ट्रू पॉझिटिव्ह 180 आहे. काय घ्यायचं? सेन्सिटिव्हिटी कॅल्क्युलेट सेन्सिटिव्हिटी नाही कन्स्ट्रक्ट तो टेबल काढायचा. सेन्सिटिव्हिटी स्पेसिफिसिटी काढायची आणि इंटरप्रिट द सेन्सिटिव्हिटी व्हॅल्यू इन 1 सेंटेन्स. व्हॅल्यू इन 1 सेंटेन्स म्हणजे बघू शकता आपण त्या टेबल काढू. 180 ट्रू पॉझिटिव्ह आणि 40 फॉल्स पॉझिटिव्ह. A B C D हे ट्रू पॉझिटिव्ह आहे, हे ट्रू निगेटिव्ह आहे. फॉल्स पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह. तर ट्रू TP व्हॅल्यू किती आहे? 180. FP 40. 40. FN 20. NTN 760. So sensitivity is true positive upon total positive. Sensitivity हे आहे का? A upon A plus B? नाही, A upon A plus C आहे ना? हे 180 upon 100 is sensitive. So 80% येणार sensitivity. A upon A plus C into 1000. 100. And specificity is D upon B plus D. True negative upon total negative. B plus D. आता इंटरप्रिट द सेन्सिटिव्हिटी हे पाहिजे. इंटरप्रिट काय आहे? ते 180 by 200. What is this? नंतर Oh, बघ ना. total ना. see 180 divided by 200 and this is 760 divided by 800. Interpretation काय? High sensitivity and specificity making it suitable for screening and confirmation in high burden settings. जर हे हाय असेल तर सुटेबल असतं स्क्रीनिंग आणि बट कन्फर्मेशन. याचं इंटरप्रिटेशन असं होतं की आउट ऑफ 90% हु आर पॉझिटिव्ह, आउट ऑफ ऑल पॉझिटिव्ह 90% ट्रुली हॅव द डिसीज. दिस इज इंटरप्रिटेशन ऑफ सेन्सिटिव्हिटी. आउट ऑफ म्हणजे जितके पण पॉझिटिव्ह आले ना ऑफ अ टेस्ट, आउट ऑफ हाऊ मेनी रिअली हॅव द डिसीज, दॅट इज सेन्सिटिव्हिटी. हां. सो 90% आउट ऑफ ऑल द पॉझिटिव्ह 90% ट्रुली हॅव द डिसीज. हां कळलं. सेन्सिटिव्हिटी व्हॅल्यू इन 1 सेंटेन्स. सो व्हॅल्यू काय आली आहे? 90% आली आहे ना. तर मग 90% ट्रुली म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. हे काय त्याचं ना मेन मिडियन मोड रोबस्टनेस. 12,000 वुमेन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. 6,600 लाईव्ह बर्ड्स. जनरल फर्टिलिटी रेट म्हणजे किती वुमेन आहेत? 12,000 डिवायडेड बाय नाही हे खाली येणार डिनॉमिनेटरला. वुमेन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप येते. ते डिनॉमिनेटर येणार. वरती येणार. वरती काय येणार? जनरल फर्टिलिटी रेट इज लाईव्ह बर्ड्स अपॉन क्रूड बर्थ रेट इज हे अपॉन मीडियन पॉप्युलेशन. फॉर दिस इज 15 per 100. 1000. ओके क्रूड बर्थ रेट त्यांनी 15 per 1000 सांगितलं आहे. GFR इज मोर रिफाईन मेजर कारण की क्रूड बर्थ रेटमध्ये ते एज सेक्स एज पॉप्युलेशन स्ट्रक्चर सेक्स डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशन कंपोजिशन हे पॅरामीटर्स आपण कन्सिडर करत करत नाही. नाही. हां, तर तेच आहे का एकदा बघ की काय लाईफ बर्थ अपॉन वुमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. लाईफ बर्थ अपॉन लाईफ बर्थ वुमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप 12,000 होते. खाली वुमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे आणि लाईफ बर्थ 2,900 कुठून दिसले बघ ना. 600 तर लाईफ बर्थ आहे. ते असंच करते चॅट जीपीटी मिसरीड करतं. And you read it properly. Fertility rate, crude birth rate. अँड क्रूड बर्थ रेट वॉज GFR considers only women in GFR is more चांगलं ना कारण की त्याच्यामध्ये वुमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप बघतो आणि क्रूड बर्थ रेट पूर्ण मिळेल म्हणजे मेल्स फिमेल सगळं बघतो. एंटायर पॉप्युलेशन मेन चिल्ड्रन एल्डरली. झालं एक तर राहिले ना पेपर की 2 राहिले? 2 झाले 3 झाले. कुठे आहे अजून? हे बघ हा झाला 8चा, हा झाला 7चा आणि एक झाला 9चा. तुझ्याकडे एक नाही. 4 नाही गं 5 झाले बघ. हा 10चा. हा करूया आणि मग तो करूया. 7 पीपल वॉमिटिंग आहे. 150 अटेंडेड डिनर. अटॅक रेट. ओके अटॅक रेट म्हणजे पीपल हू केम इन कॉन्टॅक्ट डिवायडेड बाय डिसीज अपॉन इन कॉन्टॅक्ट. 60 divided by 150 into 100. 150 हँड अटेंड. हां तर 150 कॉन्टॅक्टमध्ये आले ना. सो अटॅक रेट इज पीपल हू केम इन कॉन्टॅक्ट ऑफ प्रायमरी केसेस डिवायडेड बाय टोटल केसेस, टोटल डिसीज. माझी मान दुखते. हां नेक्स्ट स्टेपने झालं की काय? मला बोल एक आहे ना आपण हे तर करून बघू. हे होतं की बघा तसं काय पाहिजे तुला व्हॅल्यूज कसल्या? हां सो 60 150 बाबा मागं 60 by 150. हॅलो बोल की ग बोल की बोल. हां आता येतो काय? बोला म्हटलं. चार्जर आता आता कुठे देऊ सांग तुला? नाही अजून जेवायला जायचं उठ. प्रज्ञा गेल्या काय बाहेर? तू कुठे आहेस मग? आता पाहिजे तुला चार्जर उद्या तुझी मग बरं काय नाही आता चालू बघ जेवायला. तू आठवण केली जेवण करून द्यायचं.